थिनिंग झाल्यानंतर डावणीचा हात जाणे का गरजेचे आहे? तर मित्रांनो, थिनिंग झाल्यानंतर ज्या जखमा झालेल्या असतात त्यासाठी आपल्याला डावणीचा हात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज आपल्या द्राक्ष बागेचा 55वा दिवस. मित्रांनो, आज आपल्याला प्रोफाइट आणि कोमानियल घ्यायचे आहे. मित्रांनो, प्रोफाइट हे बुरशीजन्य रोगांवरती व डाउनी मिल्ड्यू ह्या रोगावरती चांगल्या पद्धतीत रिझल्ट देताना आपल्याला दिसून येते. व मित्रांनो, हे झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम करते. याच्यामध्ये फॉस्फरस, पोटॅश आणि बायो फंगिसाईड आपल्याला बघावयास मिळते. त्यामुळे फॉस्फरस असल्यामुळे मुळे मजबूत राहतात व मुळांची वाढ सुधारते. पोटॅश असल्यामुळे फळाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते व उगवणीस पण आपल्याला मदत मिळते. व मित्रांनो, याच्यामध्ये बायो फंगिसाईड असल्यामुळे हे डाउनी मिल्ड्यूवरती व बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसून येते. व मित्रांनो, अजून आपल्याला त्यामध्ये कोमानियल घ्यायचे आहे. कोमानियलमध्ये आपल्याला घटक झायराम हा 27% SC फॉर्म्युलेशनमध्ये बघावयास मिळतो व हे कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे व हे झाडामध्ये 8 ते 10 दिवस काम करताना आपल्याला दिसून येते. व मित्रांनो, हे डाउनी मिल्ड्यू या रोगासाठी आपल्याला थिनिंग केल्यानंतर हा स्प्रे घ्यायचा आहे. मित्रांनो, प्रोफाइटचे प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 500 ग्रॅम घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला 1 kgची 1200 रुपयापर्यंत बघावयास मिळते. व मित्रांनो, कोमानियल आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 ml घ्यायचे आहे व याची 500 mlची किंमत मार्केटमध्ये 250 रुपयापर्यंत आपल्याला बघावयास मिळते. नमस्कार मित्रांनो, अशीच द्राक्ष बागेची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा. धन्यवाद.